नमस्कार. गावातच राहून स्वतःचा फायदेशीर व्यवसाय सुरू करायचा विचार आहे का? मग आजचा हा भाग खास आपल्यासाठीच आहे. चला, आज एका अशा जबरदस्त योजनेबद्दल बोलूया, जी आपलं आयुष्य बदलू शकते. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. एका वर्षात 1 ते 2 लाख रुपयांचा निव्वळ नफा. आणि हे सगळं आपल्या स्वतःच्या गावात राहून. आणि सगळ्यात मोठी गोष्ट काय माहितीये? आपल्या बँक कर्जाची हमी ती सरकार घेणार आहे. आज आपण सविस्तर बोलणार आहोत शेळीपालन योजना 2026 बद्दल. एक अशी योजना जी आज हजारो लोकांना आत्मनिर्भर बनवतीये. तर चला आधी ह्या योजनेला नीट समजून घेऊया. कारण लक्षात घ्या, हा आता पूर्वीसारखा फक्त एक पारंपरिक व्यवसाय राहिलेला नाहीये, तर एक प्रॉपर आधुनिक बिझनेस मॉडेल बनलाय. बघा, शेळीपालनाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन आता पूर्णपणे बदललाय. पूर्वी लोक याला जोडधंदा म्हणायचे, पण आज हा कमीत कमी धोका आणि प्रचंड मागणी असलेला एक मुख्य व्यवसाय झालाय. आणि याचं कारण काय? कारण आता आपल्याला एकट्याने सगळी मेहनत करायची नाहीये, तर सरकार आणि बँका दोघंही आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. या योजनेतून आपल्याला 3 लाख रुपयांपासून ते तब्बल 50 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज मिळू शकतं. हो, 50 लाख. आता याचे फायदे जरा नीट लक्ष देऊन ऐका. एक तर मोठं कर्ज मिळतं, तेही कमी व्याजावर आणि बऱ्याचदा काहीही तारण न ठेवता. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बँकेला जी गॅरंटी लागते ना, ती आपण नाही, तर सरकार स्वतः देतं. आणि या सगळ्यावर सरकारी सबसिडीचा जो मोठा फायदा आहे, तो तर वेगळाच. चला, आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजे पैशांच्या गणिताकडे. यात नक्की नफा किती होतो? आपण एक छोटंसं उदाहरण घेऊया. 20 शेळ्यांच्या युनिटचं, म्हणजे सगळं चित्र अगदी स्पष्ट होईल. समजा आपण 20 मादी शेळ्या आणि 1 नर बोकड घेऊन हा व्यवसाय सुरू केलाय. एकदम छोटा सेटअप. आता बघा, या 20 शेळ्यांकडून आपल्याला वर्षाला सरासरी 40 पिल्लं मिळतात. यातली समजा 10% नैसर्गिक मरतूक आपण धरली, म्हणजे 4 पिल्लं जरी आपण वजा केली, तरीही वर्षाच्या शेवटी आपल्याकडे विकायला तब्बल 36 पिल्लं शिल्लक राहतात. आता कमाईचं गणित बघा. एका पिल्लाला सरासरी 10,000 रुपये भाव मिळाला, तरी 36 पिल्लांचे मिळून वर्षाला होतात 3,60,000 रुपये. थांबा, ही झाली एकूण विक्री. यातला खर्च तर वजा करायलाच हवा. पण चांगली गोष्ट ही आहे की या सगळ्या जनावरांचा वर्षभराचा चारा, औषध पाणी आणि बाकीचा सगळा खर्च मिळून साधारणपणे 50,000च्या आसपासच येतो. मग आता हिशोब करा. 3,60,000मधून 50,000 खर्च गेला, म्हणजे पहिल्याच वर्षात आपल्या हातात 2 लाखांपेक्षा जास्त निव्वळ नफा राहतो. आणि हे तर फक्त पहिलं वर्ष आहे. पुढच्या वर्षांपासून हा नफा अजून वाढणार, कारण सुरुवातीचा खर्च कमी झालेला असतो. आता या योजनेतल्या सगळ्यात मोठ्या गेम चेंजरबद्दल बोलूया. तो आहे सरकारी सबसिडी, म्हणजेच अनुदान. खरं सांगतो, इथेच सगळा खेळ बदलतो आणि आपले डोक्यावरचं ओझं खूप कमी होतं. सरकार प्रवर्गानुसार मदत करतं, म्हणजे सर्वसाधारण आणि ओबीसी प्रवर्गाला 33% सबसिडी मिळते. पण अनुसूचित जाती जमाती आणि विशेषतः महिला भगिनींसाठी ही सबसिडी तब्बल 60% आहे. 60%. याचा सरळ सरळ अर्थ काय होतो? समजा आपला 10 लाखांचा प्रोजेक्ट आहे, तर सरकार त्यातले 6 लाख रुपये थेट आपल्याला देतं, जे परत करायचे नाहीत. म्हणजे आपल्याला कर्ज फेडायचंय फक्त उरलेल्या 4 लाखांचं. विचार करा, किती मोठी मदत आहे ही. बरं, मग आता हे कर्ज मिळवायचं कुठून आणि त्यासाठी कोणती कागदपत्रं लागतील, या व्यावहारिक गोष्टींकडे वळूया. हा भाग जरा शांतपणे समजून घ्या. हे कर्ज आपल्याला स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बरोडा यांसारख्या मोठ्या बँकांमध्ये किंवा आपल्या जवळच्या कोणत्याही ग्रामीण बँकेत सहज मिळू शकतं. आणि सबसिडीची जी प्रक्रिया आहे ती नाबार्डच्या माध्यमातून होते. कागदपत्रं अगदी साधी आहेत. आपलं आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खात्याचे डिटेल्स आणि जमिनीचा किंवा चाऱ्याच्या उपलब्धतेचा पुरावा. पण या सगळ्यामध्ये एक कागद सगळ्यात महत्त्वाचा आहे. तो म्हणजे आपला प्रकल्प अहवाल किंवा DPR. हा आपल्या बिझनेसचा आरसा असतो. आपला DPR जेवढा मजबूत, तेवढं कर्ज मिळणं सोपं. चला, आता सगळी माहिती तर मिळाली, पण मग प्रत्यक्ष सुरुवात करायची कशी? अर्ज कसा करायचा? ती सोपी पद्धत आता पाहूया. सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे आपल्या जवळच्या बँकेत जायचं आणि शेळीपालन कर्ज योजनेचा अर्ज मागायचा. तो भरून दिला की बँकेचे अधिकारी आपल्या जागेची पाहणी करायला येतात. सगळं व्यवस्थित असेल तर कर्ज मंजूर होतं.
आणि जर आपल्याला धावपळ नको असेल तर सरकारच्या PMEGP पोर्टलवर आपण ऑनलाईन अर्जही करू शकतो. पण एक गोष्ट माझ्या अनुभवावरून सांगतो, ती कायम लक्षात ठेवा. ही फक्त कर्ज मिळवण्याची योजना नाही, हा एक पूर्ण व्यवसाय आहे. त्यामुळे केवळ कर्ज मिळतंय म्हणून नाही, तर व्यवसाय करायचा या विचाराने यात उतरा. आणि ह्या व्यवसायात टिकून राहायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल, तर 3 गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा. 1. आपल्या हवामानाला मानवेल अशा योग्य जातीच्या शेळ्या निवडा. 2. सगळ्यांचं लसीकरण वेळेच्या वेळी करा. आणि 3. माल विकायचा कुठे यासाठी आपल्या जवळच्या बाजाराचा अभ्यास आधीच करून ठेवा. तर एक गोष्ट नक्की आहे, 2026 मध्ये ग्रामीण भागातील तरुणांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी शेळीपालन हा सगळ्यात सुरक्षित आणि फायदेशीर व्यवसायांपैकी एक आहे. कारण यावेळी आपण एकटे नाही आहोत. बाजारपेठ, बँक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकार, हे तिघेही आपल्या बाजूने आहेत. मग आता विचार कसला करताय? स्वतःच्या गावात, स्वतःच्या माणसांमध्ये राहून स्वतःचा व्यवसाय उभा करण्याची ही संधी समोर असताना आपल्याला थांबवणारं कोण आहे? ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आणि हो, पुढच्या भागात आपण एक मजबूत प्रकल्प अहवाल म्हणजे DPR कसा तयार करायचा यावर सविस्तर बोलणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.